हिवाळ्यात आयुर्वेदामधला जो सगळ्यात जास्त पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे च्यवनप्राश. त्या च्यवनप्राश बद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. च्यवनप्राशला च्यवनप्राश असं नाव का पडलं? तर च्यवन नावाची कृषी होते, तर ते वार्धक्य म्हणजे उतार वयात मध्ये असताना त्यांनी हा लेह किंवा हा च्यवनप्राश जो आहे तो खाल्ला आणि त्याच्यामुळे त्यांना पुन्हा तरुणत्व प्राप्त झालं. त्यामुळे त्याला च्यवनप्राश असं नाव पडलं. हा लेह स्वरूप आहे. लेह म्हणजे काय? तर चाटण्याचं औषध. तर वेगवेगळ्या प्रकारची चाटणं जी आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत, त्या चाटणांमधलाच च्यवनप्राश हा एक चाटणाचा प्रकार आहे. आजकाल आपल्याला च्यवनप्राश हा भरपूर प्रमाणात लोक खाताना दिसतात हिवाळ्यामध्ये. तर ते नक्की काय आहे? ह्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. च्यवनप्राश हे उत्तम रसायन आहे. रसायन म्हणजे काय? रसायनाच्या व्याख्या करताना आयुर्वेदामध्ये सांगितले की दीर्घमायू स्मृती मेदाम आरोग्यम तरुणवया प्रभाववर्ण स्वर औदार्यम देहेंद्रिय बलोदय. म्हणजे काय होतं की रसायन ही गोष्ट काय करते? शरीरामध्ये आयु वाढवते, आपली स्मृती चांगली करते, आपलं मेधा म्हणजे आरोग्य ह्या गोष्टींना वाढवण्याचा प्रयत्न करते किंवा तरुणत्व टिकून ठेवते. आपल्या शरीराची कांती, आपल्या शरीराचं वर्ण, स्वर ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे वाढतात. इन जनरल म्हणायला गेलं तर आपण टॉनिक हा जो प्रकार सांगितला तर त्या टाईपच्या प्रकारामध्ये गणना करू शकतो. ह्याच्यामुळे काय होतं रसायनामुळे वाकसिद्धी प्रणिकांती लभतेना रसायनात म्हणजे आपल्याला वाकसिद्धी प्राप्त होते आणि आपलं शरीर जे आहे तर ते उत्तम राहण्यासाठी मदत होते. च्यवनप्राश हे या प्रकारचं एक रसायन आहे. पण च्यवनप्राश हे नुसतं रसायन आहे का? तर नक्की नाही. च्यवनप्राश हे औषध म्हणून सुद्धा तेवढंच उपयोगी आहे. बऱ्याचशा वैद्यांमध्ये, बऱ्याचशा आयुर्वेदिक डॉक्टरांमध्ये च्यवनप्राशाचा औषधी म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे सर्दी, खोकल्याचे आजार असतात किंवा वातरक्त, गाऊट सारखा आजार सांगितला त्याच्यामध्ये, हृदरोगामध्ये, हृदयाचे आजार सांगितले त्याच्यामध्ये किंवा मूत्राशयाचे आजार याच्यामध्ये सुद्धा च्यवनप्राश औषध म्हणून खूपच चांगला आहे. तो च्यवनप्राश कधी खावा? तर महत्वाचं म्हणजे च्यवनप्राश हा सकाळी अनुशापोटीच खावा आणि च्यवनप्राश खाताना किंवा तो खायच्या आधी अर्धा तास आणि तो खाल्ल्यानंतर एक साधारण 1 तास कुठलाही पदार्थ खाऊ नये. जर तुम्हाला गरज वाटली तर च्यवनप्राश सोबत थोडं पाणी घेतलं तर चालेल किंवा शक्यतो चहा, दूध किंवा कॉफी अशा प्रकारची पेय अजिबात पिऊ नये. रात्री च्यवनप्राश खाल्लाय किंवा दुपारी च्यवनप्राश खाल्लाय असं कधीही करू नये. तो कोणी खावा? तर तो सगळ्यांनी खाल्ला तरी चालतो. फक्त आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानुसार आपल्याला च्यवनप्राशची मात्रा किती गरजेची आहे हे ठरवावं आणि गर्भिणी असेल किंवा वृद्ध वय असेल तर त्या लोकांनी शक्यतो आपल्या वैद्याचा सल्ला घेऊनच तो खावा. इतर सगळ्या व्यक्तींनी तो च्यवनप्राश रेग्युलर खाल्ला तरी चालू शकतो. असं काही नाही की ते हिवाळ्यात खायचंच औषध आहे. पूर्वीच्या काही लग्नाच्या जेवणामध्ये च्यवनप्राश हा अन्नास्वरूपच खाल्ला जायचा. आत्ताच्या काळात कसं झालेलं आहे की आपल्याकडे अन्नासाठी एवढे पदार्थ उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे अन्न म्हणून च्यवनप्राश आता कोण बघतच नाही. आपण आता त्याला फक्त एक औषध किंवा टॉनिक म्हणूनच बघतोय. च्यवनप्राश खाल्ल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 2.5 तासानंतर खूप चांगली भूक लागते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली पचनशक्ती आहे ना ती खूप चांगली होते. पचनशक्ती सुधारली. रोगासर्वपी मंदगुण असं आयुर्वेदात सांगितलंय. म्हणजे सगळे आजार हे आपल्या अग्निमंद झाल्यामुळे किंवा पचनशक्ती वीक झाल्यामुळेच होत असतात. च्यवनप्राशनी मेन काय होतं की आपली शरीरातली पचनशक्ती आहे ना ती सुधारायला मदत होते आणि ती सुधारली की आपोआपच आपलं शरीर जे आहे तर ते खूप चांगलं होतं. शरीरातले सगळे धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे 7 धातू उत्तम तयार होतात आणि त्याच्यामुळे शरीराची धारणाशक्ती खूप वाढते. च्यवनप्राशा बाबतीत काय होतं की बऱ्याच वेळा तो सांगितलं जातं की तो दुधासोबत घ्यावा किंवा तो ब्रेडला लावून खावा किंवा तो चपाती सोबत खावा, जॅम टाईप. असं अजिबात करू नये. त्यामुळे आपल्याला च्यवनप्राशाचा कुठलाही गुण मिळणार नाही. उलट आपल्याला त्याने तोटाच होईल. त्यामुळे शक्यतो च्यवनप्राश हा नुसताच खावा. तो दुधासोबत तर अजिबात घेऊ नये. कारण याच्यामध्ये महत्वाचं कारण काय की च्यवनप्राशचा मुख्य घटक जो आहे तो आवळा. आवळा हे आंबट फळ आहे आणि कुठलंही फळ आणि दूध एकत्र करून खाणं हे आयुर्वेदामध्ये विरुद्धान्नाचा प्रकार म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळे तशा पद्धतीने जर आपण च्यवनप्राश खाल्ला तर आपल्याला त्या विरुद्धान्नाचे जे दोष आहेत तर ते दोषच जास्त बघायला मिळतील गुणापेक्षा. तर त्याच्यामुळे च्यवनप्राश नुसता खाल्ला तर तो कधीही चांगला आणि त्यासोबत च्यवनप्राश खात असताना तुम्ही इतर औषधं तुमची जी काय आहेत ती सुद्धा घेऊ शकता. फक्त ती लगेचच न घेता च्यवनप्राशला थोडा वेळ द्यावा खाण्यामध्ये म्हणजे मगाशी सांगितलं तसं साधारण 1 तास तरी तो द्यावा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काय बाकीचे पदार्थ, औषधं जे गोष्टी आहेत त्या तुम्ही सेवन करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही च्यवनप्राश जर सेवन केला तर तुम्हाला च्यवन ऋषींप्रमाणेच उत्तम तरुणत्व आणि उत्तम आरोग्य नक्की प्राप्त होऊ शकतं.